हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आता 10 वाजलेले आहे आणि माझा इतका घसा दुखत आहे माहीत नाही का बरं, पण माझा 5-6-8 दिवसातून घसाच दुखतो। लाळ पण गिळताना इतका त्रास होतो आणि बोलताना पण आगाव होतो। स्वानंदी इकडे खेळत आहे, तिला नुसतं तिच्या मेकअप बॉक्स सोबत खेळायला पाहिजे। तिच्या बाबाला लावला होता मी फोन, आता त्यांना म्हटलं मला दवाखान्यात न्या, कारण खूप घसा दुखत आहे भयानक। आणि आज 15 तारीख आहे, स्वानंदी आज 7 महिन्याची झालेली आहे। तर तिची थीम पण करायची आहे आज, कम्प्लिटली 7 महिन्याची झालेली आहे स्वानंदी, तिची थीम पण करावी लागेल आज। कसं होते काय माहिती, आता कधी दवाखान्यात नेतात काय माहिती। तिची थीम पण करायची आहे, गावाला जायचं आहे तर पॅकिंग पण केली, सगळी पॅकिंग झाली, फक्त थोडंफारच राहिलं। आता उद्याला परवाला गावालाच जायचं आहे। बघा कसं खेळत होते, रुतील ना ते, रुतेल ना, रुतत असते ना पिल्लू ते। असं चालू आहे, कामं झालेले आहेत सगळे, फक्त अंघोळा वगैरे व्हायचे आहेत। कशाची कामं झाले, अंघोळाच व्हायचे अजूनपर्यंत। ऊनही इतकं तापत आहे, असं वाटते पाणी आलं पाहिजे पण पाणी काही येत नाही। कधी येणार आहे पाणी काय माहिती, काही समजून नाही राहिलं पाण्याचं। आणि मी काल स्वानंदीला दवाखान्यात नेलं होतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं। एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती सांगायची होती की डॉक्टरांनी सांगितलं, त्यांनी जे मेडिसिन वगैरे दिलेलं आहे स्वानंदीला, तर मी म्हटलं की ते मेडिसिन माझ्या घरी आहे। तर डॉक्टरांनी म्हटलं की ते मेडिसिन जे घरी आहे, जे बॉटल्स सिरप घरी आहे, त्या सिरपचे झाकण उघडून किती दिवस झालेले आहेत। मी म्हटलं 2-3 महिने झाले। तर डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं की ते फेकून द्या म्हणे, कारण की बाळाचे जे औषधी असतात ते 1.25 ते 1.5 महिन्यापर्यंतच झाकण उघडल्यावर काम करतात आणि 1.25 ते 1.5 महिन्यानंतर ते काम करणं बंद करतात। म्हणजे जे रिझल्ट आहे त्याचे ते फास्ट येत नाही। जर आता तिला ताप आली होती, मी घरी असलेलं सिरप तिला दिलं होतं, तिची ताप उतरली सुद्धा, पण त्या डॉक्टरांनी सांगितलं उतरेल पण वेळ लागेल। जसं हे झाकण उघडायच्या म्हणजे हे जे नवीन असते तसं ते काम करत नाहीत, म्हणून आता ते सगळे फेकून द्यायला लावले आणि हे विकत आणायला सांगितले। आणि मी हीच गोष्ट वाव समृद्धी नावाचं एक चॅनल आहे, समृद्धी ताई आहे त्याच्यामध्ये, समृद्धी पाटील, त्या ताईंनी पण सांगितलं होतं की त्यांना पण डॉक्टरांनी तेच सांगितलं होतं की बाळासाठी जे सिरप असते ते नवीनच यूज करायचं। कधी पण बाळ तब्येत वगैरे खराब झाली बाळाची तर नवीनच यूज करायचं असतं। तर ती पण जेव्हा तिच्या बाळाची तब्येत खराब होते ती नवीन आणते, तर 1 ते 1.5 महिन्यापर्यंत चालते आपली औषध झाकण उघडलेली। 1 ते 1.5 महिन्यानंतर ती टाकून द्यायची, दुसरी घेऊन यायची। असते किती बाळाची स्वस्त असते औषध, 60-70, 50-60 रुपयाची वगैरे असते काही। तर हीच माहिती होती द्यायची। तर चला आता पुढे बघू काय होते। घोबडू, घोबडू आहे का तू माझी? घोबडू, घोबडू म्हटलं तर हाशा नाही आला पिल्लूला माझ्या। असे केलं तर हाशा येते। हो, काय करत आहे, काय करत आहे तू? कोणती बॉटल खात आहे, कोणती बॉटल खात आहे माझं पिल्लू? ही बॉटल खात आहे? हो, शान माझं बाळ, शान। ही आहे टोमॅटो प्युरी आणि ही आहे उडदा मुगाच्या वरणाची पेस्ट आणि हे आहे पाणी आणि ही आहे स्वानंदी। स्वानंदीला खूप आवडलं, ओ माझी शान, आई तिला खाऊ घालत आहे। किती छान, किती छान रे पिल्लू, किती छान। आणि बाळासाठी तुम्ही नक्की 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 टोमॅटो प्युरी करून बघा, बाळाला खूप टेस्ट आवडते। हो ना पिल्लू, तुला टेस्ट आवडली ना? हो, छान, बघा किती आवडली आणि खूप छान। स्वानंदीला खूप आवडली। तुम्ही नक्की तुमच्या बाळासाठी सुद्धा अशी पेस्ट, टोमॅटो प्युरी आहे ही, आणि हे उडदा मुगाचं वरणाची थोडंसं वरणावरचं पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी डाळ स्मॅश केलेली, आणि हे आपलं साधं पाणी आहे जे उकळून घेतलेलं आहे।
म्हणजे भयानक छान वाटते, असं आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटते. हो ना पिल्लू? हो. बाय बाय. आता आई पण जुजू करते. आता पिल्लूचं जुजू झालं की आई पण जुजू करते. हो आई हळूहळू दे, आई हळूहळू हळूहळू. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझा गळा खूप दुखत होता आणि मग आम्ही दवाखान्यात गेलो. नाक कान घशाचा दवाखाना होता तो, तिथे गेलो आणि तिथे पिल्लूला अजिबात करमत नव्हतं. ती कशी तरीच करत होती, माझ्याजवळून त्यांच्याकडे आणि त्यांच्याजवळून माझ्याकडे करत होती. आणि मग तिला सेल्फी कॅमेरा दाखवला आणि छान छोटासा व्हिडिओ काढला आणि तिथे पिल्लूला छान छोटीशी मस्त दीदी मिळाली. घे तिला, घे तिच्यासोबत गप्पा. घे, जातं का तुला? घे, तू घेऊन जातं का तुझ्या घरी तिला? हा पिल्लू जातं घेऊन जा, हिला घेऊन जा तुझ्या घरी. जा 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 पिल्लू, जाणे. घे तिला, घे घे ना तिला. घेऊन जा तिला. अगं बाई, हा घेऊन जा, घेऊन जा. घे तिला, घे 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 ना. नाही घे, घे. ती यासाठी बघ तुझ्याकडे येतो म्हणते ती. बघ 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 बघ, तुझ्याकडे येतो म्हणते. बघ बघ बघ. घे ना तिला. दूर दूर का बरं चालली? दवाखाना झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो लस्सी प्यायला, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती लस्सी प्यायला. मी एकही लस्सी पिली नव्हती यावर्षी उन्हाळ्यामध्ये आणि पिल्लूला पण लस्सी प्यायची होती. तिच्यासोबत थोडंसं गप्पा मारल्या आणि लस्सी पिऊन घेतली. आणि लस्सी पिल्यानंतर डायरेक्ट घरी गेलो, कारण खूप थकलो होतो आणि पिल्लू इतकी चिडचिड करत होती की भयानक. आणि तिला प्यायचं वगैरे काही नव्हतं, ती फक्त याच्यावरती झेप घेत होती ग्लासवरती लस्सीच्या, आणि प्यायचं वगैरे काही नव्हतं. तिचं बाबा इतके ओरडत होते माझ्यावर, खूपच ओरडत होते. मी दवाखान्यातून आलेली आहे घरी आणि येता येता थोडंसं मार्केटिंग केलं. हे बघा, थोडंसं पिल्लूसाठी गावाला जायचं आहे तर कपडे आणले. आता पावसाळा लागत आहे ना, तर तिच्यासाठी असं लांब बाह्यांच्या थोडेसे टी शर्ट आणल्या आणि असे लांब असे लोअर सारखे लोअर आणले. हां, चांगले वाटते मला, मी घेऊन आलेले. हां, वाढत्या अंगाचेच आणले. आणि मी दवाखान्यात गेली होती. दवाखान्यात बघा किती मोठी औषध दिली, एवढी औषध दिली. आणि ही जी आहे ना, याने असं पाण्यामध्ये टाकायचं हे एक झाकण भरून आणि असे गरारे करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. आणि इन्फेक्शन सांगितलं होतं, माझ्या गळ्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे म्हणे, म्हणजे फोडं आलेले आहेत गळ्यामध्ये. आणि इंजेक्शनसुद्धा दिलं विटॅमिनचं आणि भरपूर अशा गोळ्या दिल्या भरपूर. तर अशा प्रकारे आम्ही मार्केटमधून आलो. येता येता छान लस्सी पण पिलो आणि माझी पिल्लू जागा केली होती, झोपली होती माझी पिल्लू आणि फायनली उठली बाबा. तुमच्या व्हिडिओमध्येच उठली. हो ना पिल्लू? बाय कर पिल्लू, बाय कर, बाय कर. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्हाला बेबीची थीम करायची आहे, कारण उद्या सकाळीच आम्हाला 7ला निघायचं आहे. आता थीम करायची आहे. चला तर मग थीमचा व्हिडिओ वेगळा करेन मी आता, कारण हाच व्हिडिओ ऑलरेडी भरपूर लांब झालेला आहे. आणि थीमचा व्हिडिओ करते आता. थीम करते 7 महिन्याची माझ्या पिल्लूची. तर चला, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू. व्हिडिओ आपल्या चॅनलला असेच प्रेम राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू.